मंदिरात सुद्धा घटस्थापना केलेली आहे। गरमागरम चपाती, कोबीची भाजी, आज का दादू का शाम का नाश्ता। महादेवाय धीमहि। तू आणि ओम जाणार आहे? बरं ठीक आहे। मी फक्त 2 दिवस उपास करत असते। मी दोघींनी फोटो काढले। हा चला। दिव्यामध्ये तेल ओतण्याची पद्धत पण खूप छान आहे। हे बघा क्या ॲडव्हान्स जमाना आ गया आहे। कुठं बसलाय तू? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे। माझा व्यायाम झालेला आहे। मी सकाळी टेरेसवरती गेलेले आणि आज घटस्थापना आहे। तर तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या नवरात्राच्या 9 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही काही घटस्थापना नाही करत, मी फक्त 2 दिवस उपास करत असते, म्हणजे आजचा उपास आणि नवमीचा उपास करत असते। बाकी आता सगळा स्वयंपाक मी कांदा लसूण न घालता करत आहे। आता मी इथं कोबी आणि बटाटा मिक्स भाजी केलेली आहे आणि इथं ओलं खोबरं थोडंसं भाजत आहे। या मिरचीमध्ये घालायचं आहे, मिरचूमध्ये घालायचं आहे। आज मिरचू पण करणार आहे मी। आणि इथं फोंडेजी देवपूजा करत आहेत। हा फोंडेजी सारूचे नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुला सुद्धा धन्यवाद। धन्यवाद फोंडेजी, आपका बहुत बहुत शुक्रिया। 9 साड्या का? 9 रंगाच्या साड्या नाही आहेत फोंडेजी माझ्याकडे फक्त 3-4 रंगाच्या साड्या असतील। पांढरी आहे पण बघू, आज बाहेर पाऊस येत आहे। बाहेर कुठे चालली मग? अरे मंदिरात जायचंय ना, देवी के दर्शन लेने जाना है फोंडेजी। आप पूजा करो, मैं नैवेद्य करती हूँ भगवान के लिए। फोंडेजी हे घ्या नैवेद्य। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। तिघजण जेवण करायला बसलेले आहेत आता। आजी मिरचू खा लिया मना, कैसा बना है मिरचू? बहुत बढ़िया बढ़िया है, खा लो। माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी काय खाणार नाहीये, मी फक्त नाही फळं खाणार आहे बाळा। दादू मिरचू कैसा बना है? खाओ, पेट भर के खाओ। अभी गरमा गरम चपाती, कोबीची भाजी, मिरचू। स्वयंपाक झाल्यानंतर मी किचन ओटा लगेच स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता ना मला मंदिरात जायचं आहे, पण बाहेर रिमझिम पाऊस येत आहे। कसं जायचं मंदिरात, अवघड झालेलं आहे। आणि आज सगळ्या स्त्रिया पांढरी साडी नेसतात आणि देवीला सुद्धा पांढरी साडी नेसतात। माझ्याकडे पांढरी साडी आहे पण बाहेर पाऊस पडतो आहे, कशी घालायची पांढरी साडी? चिखल उडायची भीती असते, त्यामुळे थोडीशी काळजी वाटते, त्याच्यामुळे मी लाल साडी नेसलेली आहे आज। आता फोंडेजीला विचारते मंदिरात येत आहेत का ते। फोंडेजी चलोगे मंदिर? उशीर व्हायला लागला मग येतं की नाही? चल तू झाले का? मी तर तयारच आहे। चल आवरलं, चल ठीक है दादू, मला ऑफिसला पण जायचं ना। फिर चलो ना मंदिर होके, मुझे छोड़ के जाओ नीचे। मना सॉरी दादू, चल मंदिर, तू भी चल। हे राजा चल मंदिर। कुठल्या? देवीच्या मंदिरात जाऊ, गावात। ओम जाणार आहे। तू आणि ओम जाणार आहे? बरं ठीक आहे, जाओ आज दर्शन लेके आओ। काय मागवलं साधू? कशासाठी बाळा? अभी मेरा माउस खराब हो गया है। गेम खेळायला? गेम खेळतो को ये कुछ भी कलर मत लगाओ मुझे। गेम खेळतो की नाही? मी रोज व्हिडिओ मध्ये दाखवते। माउस नाही खेळणार का मोबाईल मध्ये गेम? मग कशासाठी मागवला माउस? अरे वो सिमुलेशन के लिए। अच्छा ठीक है, यूज कर उसका अच्छा से। काय खराब होतो? लैपटॉप का ट्रैक पैड यूज करके करके खराब हो जाता है, इसलिए माउस लगता है। अच्छा सही फिर सही। वो ट्रैक पैड रिप्लेस करना बहुत अवघड काम रहता है। बरं ठीक है, तो 900 रुपए का चलता है। ठीक है पुत्र। बाप रे बाप, अरे यार बहुत बड़ा है। देखिए पैकिंग इसकी। ओ भाई साहब, वायर वाला माउस आहे। हाँ याला वायरच मागवलं, खराब होतात मग। अच्छा वायरलेस ब्लूटूथ वाले। अच्छा वायरलेस वाले। ओके, याला माउस कोण नाव ठेवलं असेल बरं? उंदरासारखं दिसतं म्हणून माउस का? डिझाईन आहे याची। बापरे, म्हणून माउस माईस म्हणतात। माईस म्हणतात का? कशाला तर माईस बोलतात। अच्छा, दादूने 10 मिनिटातच मागवलेला आहे माउस हा। क्या ॲडव्हान्स जमाना आ गया आहे। 10 मिनिटात माउस आला मागवल्यानंतर। चला आता मी आणि फोंडेजी मंदिरात जाऊन येतो। म्हणा येतोस का बाळा? मना पढ़ाई कर रहा है, अच्छी बात है, करियो।
दादू तर नंतर जातो बोलला मित्राबरोबर. हम दोनों जाके आते मंदिर. तेल घेतलं फोंडूजी. चल. हे बघा शेजाऱ्यांनी खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत आज. हे बघा देवी छान वाटत आहे. मी पण काढलेली आहे लहानशी. फोंडूजी फुलं पडलेत का काय? लीजिए ये रखिए. शिवजी के मंदिर भी जाएंगे. मला टाइम है का तेवढा? थोड़ा निकाल दीजिए आज के दिन. पंडितजींना खूप उशीर झालेला आहे. चला पोहोचलेलो आहोत आम्ही मंदिराच्या जवळ. हे आमच्या गावातील देवीचं मंदिर आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे मंदिराच्या परिसराचं. नवरात्री सुरू झाली एकदम म्हणतात ना पर्यावरणच बदलतं, वातावरणच बदलतं. एक तर नवं चैतन्य येतं वातावरणामध्ये. छान वाटत आहे. समोर हार फुलांची दुकानं आहेत आणि हे आहे तुळजाभवानी माताचं मंदिर. आज सकाळ सकाळी आलेलं आहोत त्याच्यामुळे गर्दी नाही आहे मंदिरात. बरं झालं. खूप सुंदर मंदिर आहे. बघा आता 9 दिवस खूप गर्दी राहणार देवीच्या दर्शनासाठी. मंदिरात सुद्धा घटस्थापना केलेली आहे. खूप छान. हे बघा इथं शक्तीचं पूजन केलेलं आहे आणि वरती शिव आहे. खूप सुंदर दृश्य. इथं मोठा दिवा तेवत ठेवलेला आहे. याच्यामध्ये आम्ही तेल घालतो. बघा खूप सुंदर दिवा आहे. दिव्यामध्ये तेल ओतण्याची पद्धत पण खूप छान आहे. हे बघा वरून सोडायचं नरसळ्यातून. चला आमचं देवीचं खूप छान दर्शन झालेलं आहे आज पहिल्या दिवशी आल्यामुळं गर्दी कमी होती पहिल्याच वेळेला आल्यामुळं. आणि आता आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहोत जल अर्पण करायला. इथं पण महादेवाची पिंड आहे पण ते काका बोलले की इथं जल नाही अर्पण करता येणार. म्हणलं ठीक आहे जवळच महादेवाचं मंदिर आहे. आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. चला फोंडाची वाट पाहत थांबलेले आहेत. चला येऊ का ताई? आम्ही दोघींनी फोटो काढले. हा चला. फोंडाची थांबलेले आहेत वाट पाहत. अहो ते ताई बोलत होत्या फोटो काढ. फोटो काढले त्यांच्या बरोबर. त्या मागच्या ताई त्यांचे फोटो काढले. ठीक आहे चलो. आता आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत. दर्शन घेतो आता. आज सगळेजण शक्तीचे दर्शन करण्यासाठी गेलेले आहेत. आम्ही शक्तीचंही दर्शन घेतलेलं आहे. आता शिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. प्रणाम नंदी भगवान. शंभो महादेव. प्रणाम शतकोटी प्रणाम. महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. आज सोमवार पण आहे आणि घटस्थापनेचा पहिला दिवस आहे. त्याच्यामुळे आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. शिवाचं पण दर्शन झालेलं आहे आणि शक्तीचं पण दर्शन झालेलं आहे. जायचं घरी. बसू फोंडूजी. चला पोहोचला होता आम्ही घरी. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी. मी एकदम छोटीशी रांगोळी काढलेली आहे. फुलं काढलेली आहेत. दादू चिरंजीवना सुट्टी आहे घटस्थापनेची. दादू माना क्या कर रहे हो पुत्र? जी मना पढ़ाई कर रहा है. दादू तुम्हारा मंदिर ओके हो क्या हो मंदिर. आज घटस्थापना पण आहे आणि नेमका सोमवार पण आहे. म्हणजे सोमवारच्या दिवशी घटस्थापनेचा दिवस आलेला आहे आणि आज आम्ही शिवाचं आणि शक्तीचं पण दर्शन घेतलेलं आहे. खूप छान वाटत आहे. आता मी थोडा शक्तीची उपासना केली म्हणजे नामस्मरण केलेलं आहे आणि आता मी काहीतरी पिते. खात नाही आता. संध्याकाळी खाईन काहीतरी. सकाळी फोंडेजीने इथे आवळ्याचा ज्यूस बनवून ठेवलेला आहे. म्हणजे आवळा उकडलेला आणि त्याचा काढा म्हणला तरी चालेल, हा ज्यूस म्हणला तरी चालेल. तर हा पिते आता.
गुळ घातलेला आहे पुण्याच्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे चव लागत आहे. आजी दादू अगं दर्शन करके कुठल्या मंदिरात गेलेला? भवानी गावातल्या. Yes. ठीक आहे. बनूड्या, व्हॉट आर यू डुईंग बेटा? शो मी व्हॉट आर यू डुईंग? तूप गुळ चपाती. ओ जागरी एंड घी. वा 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 वा. व्हेरी व्हेरी हेल्दी डाएट है ना? एम आई राइट? ओके नाइस. बाबा हाँ, सोर्स ऑफ गुड शुगर अँड फॅट. ओके नाइस नाइस, गुड फूड. चला आता मी पण थोडा वेळ आराम करते आणि संध्याकाळी काहीतरी बनवून खाते. पुण्याचे रताळे आणलेले आहेत, त्याचीच खीर बनवून खाते संध्याकाळी. आता आरामच करते. आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. थोडा वेळ मी आराम केला आणि आता गॅसवरती दादूसाठी मी चहा उकळायला ठेवलेला आहे. आज दादूला चहा बटर खायचे आहेत. मार्केट म्हणून बटर आणलेले आहेत छोटी छोटी, ती दादाला चहा बरोबर खायची आहेत. चहा सुद्धा चांगला उकळलेला आहे. आता मी चहामध्ये दूध घालते. आजचं बाहेरचं वातावरण बघा, हलकासा पाऊस चालू आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस चालू आहे. बरं आहे जोराचा पाऊस नाहीये, नाहीतर कुठंच बाहेर पडता नसतं आलं. कुठं बसलाय तू? हा खा खा खा. कावळा आलेला आहे. मी चपाती ठेवलेली खाली, तर कावळा खात आहे. गेला गेला. ठीक आहे, वहां बैठ के खाना. तेव्हा त्या बिल्डिंगच्या वरती गेलेला आहे, तिथे बसून खात आहे चपाती. चला चहा पण चांगला उकळलेला आहे दूध घातल्यानंतर. आता दादूला देते चहा बटर खायला. हे बघा, ही लहान लहान बटर आहेत, जिरा बटर आहे ती छोटी छोटीसी. अगोदर बटर ठेवते वाटीमध्ये, नंतर चहा होते वरून. चाय और बटर आज का दादू का शाम का नाश्ता. इसमें रख देती हूँ. चम्मच लीजिए. वाह बाय वाह वाह वाह, मजा है. खा लो पेट भर के नाश्ता ऐसा. काहीतरी बोल. आणि तुला चहा बनवून दिला, धन्यवाद. काहीतरी धन्यवाद. बहुत अच्छा लगा आपने हमारे लिए चाय बनाया. मुझे भी अच्छा लगा, आपने अच्छा बोला. बाकी आज मी चहा नाही पिणार अजिबात. थोड्या वेळाने रताळ्याची खीर करते आणि तीच खाते. सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आता. आज फोंडेची देवपूजा करत आहेत, संध्याकाळची सुद्धा. दादू तुलसी माता का पूजन करू. प्राणाय स्वाहा, यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे डाळ, भात आणि रताळ्याची खीर. सकाळपासून मी काही नाही खाल्लं, आता रताळ्याची खीर बनवून खाते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.